एक काळ होता जेव्हा याच शिवसेनेनं घोषणा दिली होती, पहिले मंदिर फिर सरकार. बाळासाहेब ठाकरेंच्या प्रेरणेने शिवसैनिक अयोध्येच्या वारीला गेले, कारसेवेमध्ये रक्त सांडलं आणि अयोध्येत राम मंदिर व्हावं म्हणून चांदीच्या विटाही पाठवल्या. पण आज काळ बदललाय आणि राजकारणाचा रंगही बदललाय. कालपर्यंत जे अयोध्येच्या वारीत प्रभू श्रीरामाचं दर्शन घेत होते, तेच उद्धव ठाकरे आता महाराष्ट्राच्या रस्त्यांवर उतरून थेट भाजप विरोधात दंड थोपटताना दिसतायत. निमित्त आहे अयोध्येच्या राम मंदिरातील कोट्यवधींच्या देणग्यांची झालेली कथित दानचोरी. उद्धव ठाकरेंनी याला हिंदुत्वाशी गद्दारी म्हटलंय आणि येत्या 5 जुलैपासून दादरच्या हनुमान मंदिरापासून रामरक्षा आंदोलन सुरू करण्याची घोषणा केली आहे. अटल बिहारी वाजपेयींचं वाक्य आठवून ठाकरे म्हणालेत, अब हिंदू मार नहीं खाएगा, आणि आता मी सांगतोय, अब हिंदू माफ नहीं करेगा. पण सर्वात मोठा प्रश्न हा आहे की ही लढाई खरोखरच राम मंदिराच्या पवित्रतेसाठी आहे की नुकतंच ठाकरे गटातून जे खासदार फुटलेत त्या राजकीय धक्क्यावरून लक्ष हटवण्यासाठी खेळलेली ही राजकीय खेळी आहे. नेमके अनेक प्रश्न आहेत. जनतेमध्ये या विषयाला घेऊन चर्चा केली जाते आणि आमचं म्हणाल तर आमची भूमिका अगदी स्पष्ट आहे की राम मंदिरात भक्तांच्या माध्यमातून जे दान आलं, ज्याची चोरी झाली आहे, त्या प्रत्येक पैशाचा हिशोब, तो प्रत्येक पैसा कोणी चोरलाय त्यांना तर शिक्षा व्हावीच, पण तो प्रत्येक पैसा संस्थानाला, राम मंदिराला परत मिळावा. चर्चा करण्याकरता माझ्याबरोबर मान्यवर पाहुणे या ठिकाणी सहभागी झालेले आहेत. माझ्याबरोबर आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते ॲडव्होकेट जयेश वाणी, माझ्यासोबत आहेत शिवसेनेचे सहमुख्य प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे, माझ्यासोबत आहेत भाजपचे खासदार डॉक्टर अनिल बोंडे, माझ्यासोबत आहेत नाशिकच्या काळाराम मंदिराचे मुख्य पुजारी महंत सुधीरदास महाराज. सुरुवात मी महंत सुधीरदास महाराज यांच्यापासून करतोय. महंत, थेट पहिला प्रश्न, रामाचा राजकारणासाठी वापर करणे हे काही पहिल्यांदा घडत नाहीये, पण पुन्हा एकदा राम आणि राम मंदिरातली चोरी यावरनं राजकारण केलं जात आहे का? या राम सब जग जानी, निश्चितच राम मंदिराच्या या सर्व पैशाचे विषय किंवा अन्य जे काही विषय याच्यावरनं राजकारण होतंय. 3 महिन्यापूर्वी ज्या वेळेला आम्ही दिल्लीत एका बैठकीला होतो, त्यावेळेला भारत सरकारने ज्या वेळेला FCRA चा विषय समोर आणला, त्यावेळेलाच आमच्या काही महत्वाच्या लोकांनी बातम्या दिल्या होत्या की राम मंदिराचा हा सगळा विषय अशा पद्धतीने पेरला जाईल. आणि आपण पाहत आहात की अखिलेश यादव, राहुल गांधी यांच्यापासून तर केजरीवालांपर्यंत एकमुखाने या विषयावरती जे बोलणं सुरू झालंय की चांदीच्या विटा गायब केल्या, काकभुशुंडी पक्षी, त्याचप्रमाणे अन्य जे काही गोष्टी आहेत याबाबत मोठे त्यांनी आरोप सुरू केले. आणि एक प्रोपगंडा असा चालवलाय की कोट्यवधी रुपयाचे तिथे अपहार झालेत. आता मुख्य म्हणजे चांदीच्या विटा सुरक्षित आहेत, काकभुशुंडी पक्षी त्या ठिकाणी सुरक्षित आहेत, धनुष्यबाण सुरक्षित आहे. आणि या संदर्भामध्ये आलोक कुमारजी विश्व हिंदू परिषदेचे, त्याचप्रमाणे RSSचे होसबोले यांनी देखील सगळा खुलासा केलाय. आणि सिंधी समाजाने प्रामुख्याने ज्या चांदीच्या विटांचा आरोप केलेला होता, तो स्ट्रेट वे देखील त्या ठिकाणी त्या विटा सुरक्षित असल्याचं ऑडिटमध्ये आहे. राहिला मुद्दा की जे पैशाची चोरी झालेली आहे तिथला जो खालचा स्टाफ आहे, या स्टाफनी या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. त्यामध्ये जे काही मुख्य पदाधिकारी आहेत किंवा अन्य काही, विशेषतः ज्याप्रमाणे चंपतरायजी यांच्यावरती जे आरोप केले जात आहेत, तर माझा चंपतरायजींचा किमान 35 वर्षाचा संबंध आहे. आजही ते 10 बाय 10च्या एका साध्या खोलीमध्ये फक्त एक बेड आणि त्या ठिकाणी असलेलं बाथरूम एवढी त्यांची संपत्ती आहे. जे का अंगावर असतील ते 4-5 धोत्र. परंतु ज्या वेळेला आपण महंत सुधीरदास, चोरी झाली हे तर मान्य करता तुम्ही, हे चोरी झाली हे तर मान्य करता? चोरी झाली, नक्कीच झालीये. त्या चोरीच्या संदर्भामध्ये स्वतः पुढाकार घेऊन चंपतरायजींनीच मुख्यमंत्र्यांना सांगितलं आणि त्याच्यानंतर SIT झालेली आहे. म्हणजे हा विषय त्यांनीच मुख्यमंत्र्यांसमोर ठेवला. त्यांची इच्छा अशी होती एवढी की त्यामध्ये जी चूक झाली ती थोडी अशी असू शकेल की हे जे काही लोक आहे या लोकांचं लाईफ उजाडू जाऊ नये म्हणून त्यांनी त्या ठिकाणी विनंती केली होती की चूक झाली हे मान्य, पण मग यावरनं राजकारण सुरू झालंय का?
डेफिनेटली राजकारण सुरू झालंय. आज तुम्ही बघा, ज्या काँग्रेसनी रामसेतू तोडायला निघाले होते काँग्रेस, राम हे कल्पना पुरुष आहेत असं त्या ठिकाणी सांगितलं होतं. काँग्रेस सरकारने उद्धव ठाकरेंच्या किती शिवसेनेच्या लोकांवरती केसेस दाखल केलेल्या होत्या. शिवसेनेच्या संदर्भामध्ये उद्धव ठाकरेंनी काँग्रेसकडे जाऊन जी चूक केली, त्या चुकीचा आधार आज त्यांना घेऊन पुन्हा रामाचा आधार त्या ठिकाणी घ्यावा लागतोय शिवसेनेला. ही एक नियतीची क्रूर चेष्टा मी असं त्या ठिकाणी म्हणेन. म्हणजे उद्धव तुम्हाला काय साहेबांचाही सुचवायचंय महंत, आपल्याला असं सुचवायचंय का हिंदुत्वावरची पकड नेमकी कोणाची हे दाखवण्याकरता शिवसेना हे आंदोलन करताय का? मी आपल्याकडे पुन्हा एकदा येतो. ऍडव्होकेट जयेश वाणी, हिंदुत्वाचा अजेंडा आमचाच हे सोयीनुसार तुम्ही वापरता, हा आरोप तुमच्यावरती केला जातोय, म्हणून हे आंदोलन, या आरोपाला काय उत्तर आहे? मला मी सगळ्यात पहिल्यांदा तर विशालजी, मला असं वाटतं की तिघांना बोलू दे, कारण की 3 विरुद्ध 1चा सामना आहे. हा तिन्ही एकाच पक्षाचे आहेत. हा त्यामुळे मला एक तर 3दा संधी द्या किंवा त्यांच्या तिप्पट वेळ आहे. जे बरं, काय तुम्ही असेल ते. सुरुवात तर करा ना. आता महंतांपुरतं आपण सुरुवात करूया. हा माझ्या हातात आता मी जस्ट महंत बोलत असताना, काय त्यांचं सुधीरदास नाव आहे त्यांचं, हम्म, तर मी म्हटलं की बाबा महंत नावापुढे लावलाय, हम्म, तर काय त्याला काहीतरी पद असेल, काय महत्व असेल. हम्म, तर म्हटलं असं कुठे आहे सनातन धर्मामध्ये, म्हणून मी आपलं सहज चेक करत होतो. तर हिंदू धर्माचे 4 पाय सांगितले आहेत. हम्म. माहिती असतील सुधीरदासांना, जर त्यांचा अभ्यास असेलच, मान्य करूयात आपण. सत्य, दया, तप आणि पवित्रता. यातला पहिला जो पाया आहे ना, तो मुळातच सत्य आहे. आणि सुधीरदासांचं आत्ताचं सगळं वक्तव्य हे असत्याच्या पायावरती उभं आहे. मी कसं ते सांगतो. हम्म. म्हणजे महंतांनी किमान असत्य बोलू नये, कारण की जर ते हिंदू धर्माचे कोणी महंत असल्याचा दावा करत असतील, पुजारी असल्याचा दावा करतायत, तर त्यांनी असत्य बोलू नये. एक त्यांनी सांगितलं, काँग्रेस बोललंय, कोर्टामध्ये अहो, ऍफिडेव्हिट दिलं ना. ऐका ना, मी येणार ना सर, मी वकील आहे. तुम्ही दिलं की नाही? सुधीरदासजी, काय असं ते बोलतो? सुधीरदासजी, एकही सुधीरदासजी, चोरी झाली हे सुद्धा मान्य केलं मी. अहो सुधीरदासजी, मी मध्ये एक बोलत मान्य नाही. बाकी सगळ्या वक्त्यांना माहिती आहे की मी मध्ये बोलत नाही. आपण बोला, आपल्यालाही बोला, माझी बोला. विनंती आहे, आपलं होऊ दे. आपण बरं, ह्याच्यामध्ये एक अजून सांगायचं राहिलं. याच्यामध्ये 10 लक्षणं सुद्धा सांगितलेली आहेत बरं का. त्यातलं एक शांत असं लक्षण आहे हिंदू धर्माचं. तर मला खात्री आहे की तुम्ही हिंदू असल्यासारखं वागाल, शांतपणे ऐकून घ्याल. बरोबर आहे ना जयेश वाणी, आपला सुधीरदासजी? मुद्दा काय? मुद्द्यावर येऊ आपण. माझा मुद्दा असा आहे की एक माझ्यावर कुठे एक आहे? क्रमांक 1, नाही नाही सर, कळायला पाहिजे लोकांना की कोण कशासाठी बसलं इथे. एक, बालाजीच्या मंदिराच्या लाडूंमध्ये भ्रष्टाचार झाला, तो सुद्धा लपवला गेला. त्यामुळे भारतीय जनता पार्टीनी मंदिरांमध्ये भ्रष्टाचार करणं हा त्यांचा मूळ स्वभाव आहे. एक. क्रमांक 2, हे सगळं प्रकरण जे ओपन झालं ना, ते चंपतरायजींमुळे ओपन नाही झालेलं. समाजवादी पार्टीच्या आमदारांनी हे प्रकरण सगळ्यात पहिल्यांदा पुढे आणलं. ते नेलं गेलं भारतीय जनता पार्टीच्या इतर लोकांकडे, आणि त्याच्यानंतर एसआयटी स्थापन झालेली आहे. हे 2. क्रमांक 3, रेकॉर्ड चेक करा. थांबा सर. अहो बसा, म्हणजे तुम्ही बोला, बोलाल ते बोला, आपण सत्य. बोला, 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 बोला. क्रमांक Sorry. 3, हे जे सांगतायत ना की ऑडिटरनी हे सगळं काढलेलं आहे, आपल्याला कल्पना नसेल कदाचित, आतापर्यंत जे आरोपी अटक झालेत ना, अटक झालेले आरोपी, त्यात ऑडिटरच आहे. तर हा चोर सांगतोय की चोरी कशी झाली आणि कुठली चोरी केलेली नाहीये. आता मुद्दा क्रमांक 4, हम्म. ज्या विटा फक्त सिंधी समुदायाने दिल्या आहेत का, तर तेवढ्याच मर्यादित नाहीये. शिवसेनेने विटा दिल्या, शिवसेनेला पावती दिली आहे का, दाखवा. काउंटर फाईल तुमच्याकडे असेल तर ती पावती दाखवा. 1 कोटी रुपयांचा चेक सगळ्यांसमोर शिवसेनेने दिला होता की नव्हता दिला, दाखवा त्याची रिसिप्ट. एक काउंटर स्लिप असते ना, आपण एक काउंटर स्लिप, गणपतीच्या वर्गण्या सुद्धा फाडायला पोरं जातात ना सर, ते काउंटर स्लिप घेतात, ज्याच्यावरती ज्याची वर्गणी घेतली आहे ज्याच्याकडून, त्याची सही घेतात बिचाऱ्याची, की बाबा तुम्ही हिशोब देता यावा म्हणून. भारतीय जनता पार्टीने ज्याचं राजकारण केलं, तो मुळात मुद्दा राम मंदिराचा आहे. सगळ्यात महत्वाचं 5वं, आपण कदाचित जे सांगताय 2009-2012चं जे प्रकरण सांगताय ना सर, तेच प्रकरण 2019 मध्ये न्यायालयामध्ये पुन्हा चालू होतं, आणि तेव्हा भारतीय जनता पार्टीचं सरकार होतं, आणि त्यांनी रामसेतू बाबतीतलं आपलं दिलेलं अफिडेव्हिट आपण पुन्हा वाचा, गुगलवरती अवेलेबल आहे. आपल्याला ज्ञानी करणं हे माझं काम नाही, आपण ऑलरेडी ज्ञानी आहात असं आपण सांगता. त्याच्यामुळे आपल्याला ज्ञान देणं माझं काम नाही. आपण गुगल चेक करा, आपण माहिती घ्या, आणि मग सत्य बोला. क्रमांक 5 आणि सगळ्यात शेवटचं, हम्म. हे जे काय आता चालू आहे ना सर, की आम्ही फक्त हिंदूंचे ठेकेदार आहोत, आम्ही म्हणून ते हिंदुत्व, आम्ही म्हणून ते हिंदू, हे जे आहे ना, ह्यालाच सगळ्यात मोठा भेद देण्याचा प्रयत्न आहे. मनुस्मृती काय सांगते माहितीये का, धर्म एका विशिष्ट समुदायाने आपल्या हातात ठेवला, आणि त्याच्या विरोधातलं तर भांडण आहे.
बहुजनांचं आणि इतरांचं भांडण हे त्याच्या विरोधात आहे जे स्वतःला धर्माचे ठेकेदार समजतात. म्हणजे राम मंदिरात चोरी झाल्यावरती उद्धव ठाकरेंनी आंदोलन करायचं नाही, त्याच्या मागचं कारण काय असू शकतं? बरं, त्यांनी तुम्हालाही बोललेलं आहे सुधीरदासजी, आपल्याला निमंत्रण मिळालं असेल. आवाहन आणि आव्हान या शब्दातला फरक समजावून सांगितलं त्यांनी. आपल्यालाही आवाहन केलेलं आहे. तुम्हाला जर वाटतंय की राम मंदिरात चोरी होऊ नये एक नव्या पैशाची सुद्धा, या आंदोलनाला आम्ही आपल्याला पण निमंत्रित करतो. इथे तर मी प्रवक्ता म्हणून ऑफिशियली सांगतो, बघूयात आपणही रामभक्त किती आहात, आपणही या आंदोलनाला. बरं, ठीक आहे, आपला मुद्दा लक्षात आला. मला डॉक्टर अनिल बोंडे यांच्याकडे जायचं आहे. अनिल बोंडेजी, आता हे आंदोलन म्हणजे आपली सगळ्यात मोठी अडचण झाली आहे का? कारण उत्तर प्रदेशमध्ये राम मंदिरात जे काही घडलं ते घडायला नको होतं, पण त्याला आता उत्तर देता देता भाजपच्या नाकी नऊ आलेत का? अरे उभाट्याचे हे राम म्हणण्याची वेळ आली म्हणून त्यांना राम आठवतंय. ते उद्धव ठाकरेंना तर राम रक्षा, हनुमान चालिसा याची ऍलर्जी आहे. म्हणजे हनुमान चालिसा जर त्यांच्या घरासमोर कोणी म्हटलं तर हे जेलमध्ये टाकत होते, मुख्यमंत्री होते तेव्हा. खरं म्हणजे उद्धव ठाकरेंना काँग्रेस सोबत बसताना थोडीशी वाटली नाही की ज्यांनी राम काल्पनिक आहे म्हटलं. आता मुलायम सिंगचा पोरगा अखिलेश सिंग सोबत बसतानाही लाज वाटायला पाहिजे त्यांना. त्या डिंपलच्या सोबत डिंपलच्या सुंदरी उडण्यात लाज वाटायला पाहिजे. त्या मुलायम सिंगांनी थोडस काहीतरी वाटू द्या. अहो, सन्माननीय आदरणीय काहीतरी लावा. एका महिलेसाठी म्हणतोय मी, माझ्यासाठी नाही म्हणत आहे. त्या नेत्या आहेत, महिलेविषयी तर नीट बोला. असं एकेरी उल्लेख करू नका. आपण खासदार आहात. किती हुशार वकील आहे. महिलेविषयी नीट बोला किंवा एवढीच माझी बाबत अरे आहे. चेक दिला तर तो खात्यात अहो, गेला ना आपण बाबा. महिलेविषयी नीट बोला एवढंच म्हटलं मी. आपल्याला काय वाईट बोललो? कोंडे साहेब, ठाकरेंनी अहो, कुठून आपण आणले खासदार आहात ना, हे सांगावे. असे अरे उल्लेख करणार आता का तुम्ही महिलेचे? म्हणत होते ना मी मदत असं बोलत एकेरी नाही म्हणून बोलणार जयेशवाणी. बरं, आता आता प्रश्नच नाही. उद्धव ठाकरे महिलेचा अपमान झाल्यावरती येणारच मध्ये. राम आठवतोय. अहो, आपण राम नीट बोला ना आठवतोय. फक्त महिलांविषयी. त्या एवढंच ममता आपल्याला सांगितलं. बॅनर्जीला राम आठवत नव्हता. ममता बॅनर्जीला उत्तर देईन राम तुमचं. आठवत नव्हता. काय काळजी करू उद्धव नका. ठाकरेला मुख्यमंत्री असताना राम आठवत नव्हता. आता हे पदावरून खाली झाले म्हणून हे राम आठवतोय. मला हे सांगा, चोरी झाली, हो मान्य, चोरी झाली. चोरी झाली तर त्याची चौकशी सुरू आहे. यांच्यासारखं गबन करून ढेकर न देता नुसतं बसले थोडी आहे. भारतीय जनता पक्षाच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं SIT, त्याची चौकशी पूर्ण होते. जो दोषी असेल तो आतमध्ये जातोय, त्याच्याकडून वसुली केली जाते. आणि मला सांगावं, एवढ्या मस्जिदीमध्ये लफडे होतात, एवढ्या मस्जिदीमधले पैसे जमा होतात, या मस्जिदीला फॉरेन फंडिंग होत होतं आणि ते धर्मांतरणासाठी वापरलं जात होतं, लव जिहादसाठी वापरलं जात होतं, त्या लँड जिहादसाठी वापरलं जात होतं, दंगलीसाठी वापरलं जात होतं. व ते पैसे दंगलीसाठी वापरले जातात, हलालचे पैसे दंगलीसाठी वापरले जातात. उद्धव ठाकरे काय नाही, म्हणते? पण मग डॉक्टर अनिल बोंडे, सरकार काय करतंय मग? त्याच्याबद्दल कधी कधी अरे मला काय सांगा, उद्धव ठाकरेच्या काळातही जे पैसे येत होते, आता तर FCRA अजून स्ट्रिक्ट करणं सुरू केलं ना, म्हणून जळायला लागलीये, म्हणून हे नाटक सुरू आहे. आता मला सांगा, कधी उद्धव ठाकरेंनी ब्र तरी काढलं का की जे मस्जिद मध्ये पैसे जमा होतात, वक्फ बोर्डाचे पैसे जमा होतात, हा. ते धर्मांतरणासाठी वापरले जातात? आणि लाज वाटायला पाहिजे की राम मंदिराचे पैसे पक्ष फोडायसाठी वापरले जातात म्हणून. असा आरोप करताना लाज वाटायला पाहिजे. स्वतःची कर्मण्यता काही नाही, स्वतःचं कर्तृत्व काही नाही, म्हणून लोक फुटतात आहे. उद्या जयेशवाणी फुटले, उद्या जयेशवाणी सोडून जर दुसऱ्या सेनेत गेले बर. तर मग काय म्हणाल? मग त्याच्यामुळं विशाल, एक गोष्ट लक्षात ठेव, राम तेव्हाच आठवतो, रावणालाही राम तेव्हाच आठवला शेवटी जेव्हा तो जमिनीवर पडला. येतो. तेव्हाच आठवला. आणि त्याच्यामुळं एक गोष्ट, अरे महंत सुधीरदासांना शिकवतोय तो धर्म. हो. महंत सुधीरदासांना सांगतो 10 तत्वाचे शांत राहण्याचे. धर्म अरे कोणाची हिंदू ठेकेदारी शांत नाहीये. राहतात, डॉक्टर अनिल बोंडे, बोंडे, माझ्या घरात- आपल्याला मला माझ्या घरात हे शिकवलं की धर्म कोणाची ठेकेदारी नाहीये. मार खाल्ला. आणि अहो, आता धर्म तुम्हाला कोणाची सांगतो, ठेकेदारी आहे का? आता तुम्हाला बोंडे साहेब, सांगतो, अहो, तुमचं असं म्हणणं आहे, धर्म कोणाची ठेकेदारी आहे? काय अरे बोलताय? मला हे सांगा, ते गजब आहे. महंत सुधीरदास त्यांच्या चेहऱ्यावरूनही शांतता दिसते. आणि वा. सगळ्यात महत्वाची गोष्ट, हिंदू शांतच होता म्हणून तर एवढ्या लोकांनी मारलं त्यांना. आताही कुठे जर काही झालं, त्या बांगलादेशमध्ये झालं तर येतो हिंदू तर जयेश, शांतच आहे. मग हो, या, अरे आरामात. बोलू नका. शिवसेनावाला सांगतो हिंदूंनी शांत राहा. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना विचारा हम्म. की हिंदूंनी काय? शांत राहावं का? बर, तर बाळासाहेब ठाकरे म्हणत होते, एका गालावर मारली तर दुसऱ्या गालावर दिली पाहिजे म्हणून. हे जयेशवाणी शिकवते हिंदूला.
जय जय डॉक्टर राजू वाघमारे पण आहेत. ते सगळ्याच्या श्रोता झालेत. आपण त्यांना चर्चेत सहभागी करून घ्या. विशालजी मला 2 मिनिटं द्या, आपण राजू सरांकडे जा. बरं. राजू सरांना माहिती आहे. डॉक्टर राजू येतो मी आपल्याकडे. डॉक्टर राजू वाघमारे येतो. जय लक्षात ठेवायला पाहिजे. डॉक्टर अनिल बोंडे. राहणार नाही. खासदार साहेब बरं आता आपला ऐका. मुद्दा लक्षात आला ना. भाषण थोडी आहे. भाषण थोडी आहे. जाहीर सभा आहे डॉक्टर का? अनिल बोंडे मुद्दा लक्षात आला आपला. जयेश आपण बोला. हा बोला काय काय आपलं उत्तर आहे या सगळ्या गोष्टीला. 10 धर्माची लक्षणं सांगितलेली. धृती, धैर्य म्हणजे सहनशीलता, क्षमा, दम, अस्तेय, शौच, इंद्रिय निग्रह, धी, विद्या, सत्य आणि सगळ्यात महत्वाचं काय माहितीये का? अक्रोध. अक्रोध म्हणजे काय? राग न येणे. आता मला सांगा, या कुठल्या नियमात अनिल बोंडे हिंदू म्हणून बसतात हो? हे कुठल्या हिंदू धर्माचे, हे कुठला हिंदू धर्म फॉलो करताय? यातलं एक तरी लक्षण. अहो ऐका ना खासदार साहेब. अहो खासदार साहेब ऐका ना. अहो ऐका ना खासदार साहेब. अहो सगळं काढतो. डॉक्टर अनिल अहो, बोंडे सगळं काढतो खासदार शांततेत साहेब. चर्चा करूया. मूळ मुद्दा आपला बाजूला राहतोय. त्यांना शांतता सहन होणार नाही सर. त्यांच्याकडे उत्तर नाही येत द्यायला. ते खोटं बोलणारे लोक आहेत, त्यामुळे ते ऐकून घेणार नाही. उत्तर दिले. अरे ऐका उत्तर हो. एकच अहो बोंडे साहेब ऐका हो. आता उभाठाच्या नका हातात हो. काही राहिलं नाही. हे तुमचं राम सगळं म्हणायची असत्य वेळ आली आणि त्याच्यामुळं राम रक्षा अहो, यांचं आठवायला भाषण लागली. तर बंद करायचं. उभाठाच्या जाहीर सभा हातात समजले. काही राहिलं नाही. त्याच्यामुळं हनुमान चालीसा सुरू विशाल, झाली. हे जाहीर आणि सभा म्हणून समजले त्याला. बरं ठीक 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 त्यांचा ठीक आवाज ऐका ऐका कमी ऐका थोडं शांत होऊयात आपण. थोडं शांत होऊयात. डॉक्टर राजू वाघमारेंकडे जाऊया. डॉक्टर राजू वाघमारे थोडक्यात विचारतो, आंदोलन की राजकारण? बोला. विशालजी, आता मी एवढं ऐकलंय तर मला तुम्ही बोलू द्याल अशी अपेक्षा करतो. बिलकुल बोला बोला. तुमचा प्रश्न जो होता की आंदोलन की राजकारण, स्पष्टपणे मी मुद्द्यावर बोलतो. मी इकडचं तिकडचं काही बोलत नाही. अपेक्षित आहे. सगळ्यात पहिली गोष्ट, हे आंदोलन नाही, हे 100% राजकारण आहे. कशा पहिला करता? मुद्दा. दुसरा, कशा करतात ते पण सांगतो आणि त्याच्या आधी थोडी प्रस्तावना देतो. राम मंदिरामध्ये चोरी झाली. राम मंदिराची चोरी भाजपनी केली का? तर भाजपच्या ताब्यात ते मंदिर होतं का? तर नाही. जी कमिटी नेमली होती त्या कमिटीच्या ताब्यात ते मंदिर आहे. त्या कमिटीचे जे लोक आहेत ते काही भाजपचे पदाधिकारी नाहीत. ते काय त्या भाजपचे रेग्युलर मेंबर नाहीत. डॉक्टर त्या राजू वाघमारे कमिटीच्या कमिटी कोणी नेमली? उत्तर प्रदेश ऐका ना, सरकारनेच ना. अहो जरा ऐकून तर घ्या विशालजी. 2 मिनिटं मला बोलू द्या पूर्ण. बरं, बोला. मग तुम्ही चला. प्रश्न विचारा. हा बरोबर आहे. बघा, कुठचंही सरकार जी कमिटी नेमतं, आता शिर्डी संस्थानावर कमिटी नेमली, ती एकदा कमिटी नेमल्यानंतर त्या कमिटीच्या ताब्यामध्ये त्याचा कारभार असतो. त्याच्यामुळे तिकडे चोरी झाली का? तर झाली. ही चुकीची गोष्ट आहे. येस, ज्यांनी चोरी केली त्यांच्यावर आरोप सिद्ध करून त्यांना कडक शिक्षा केली पाहिजे, मान्य. आता त्याचा संबंध राजकारण कसं करता तुम्ही? तर तुम्ही भाजपशी जोडला, तो जोडू शकत नाही. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, तुम्ही जे म्हणता की राम रक्षा, आता पहिल्यांदा तुम्हाला राम आठवला, पण ज्या हिंदू धर्मामध्ये आहे त्या हिंदू धर्मातल्या लोकांवर ज्यांनी बॉम्बस्फोट केले, त्या बॉम्बस्फोटातल्या आरोपीला, त्या मुसाला तुमच्या प्रचार यात्रेमध्ये तुम्ही फिरवता. ज्या लोकांनी हिंदूंवर अत्याचार केले त्यांच्या मांडीवर जाऊन तुम्ही बसलात. मग तुम्हाला नैतिकता कुठे आहे की हिंदूंबद्दल बोलण्याची? हा पहिला. तिसरा मुद्दा. चौथा मुद्दा, तुम्हाला आता हिंदू आठवले. याच्या पूर्वी महाविकास आघाडी असताना तुम्हाला हिंदू आठवत नव्हते. त्यावेळी तुम्हाला बाकीचे लोक तुम्हाला जवळ पाहिजे होते. विशिष्ट समाजाला बरोबर घेऊन तुम्हाला राजकारण करायचं होतं. आता उद्धवजींना का हिंदू आठवले? कारण उद्धवजींना सोडून सगळे चाललेले आहेत, सगळे गेलेले आहेत. त्यांनी जर उद्या आंदोलन उभारलं उद्धवजींनी, तर 500 माणसं पण तिकडे आली तर नशीब आहे. त्याच्यामुळे उद्धवजींनी काय केलं तर सकल हिंदू समाजाला हाक घातली की बाबा सगळे जे रामाला मानतात त्यांनी तिकडे आंदोलनासाठी या. अरे जर तुमच्या बंगल्यासमोर हनुमान चाळीसा वाचणाऱ्याला तुम्ही जेलमध्ये टाकलं, आता तुम्ही म्हणताय की हनुमान चालीसा बोलायला पाहिजे. तर त्याच्यामुळे विशालजी, ज्या सावरकरांनी हिंदू धर्माबद्दल जे बोलले त्यांच्यावर ज्या पद्धतीने टीका झाली काँग्रेसनी, त्याची बाजू उद्धवजींनी घेतली.
त्याच्यामुळे हे राम रक्षा आंदोलन नाहीये, हे उद्धव रक्षा आंदोलन आहे की कुठून तरी दाखवायचं की माझ्या बरोबर लोक आहेत. अरे पण ते लोक कुठचे आहेत? तुम्ही हिंदू धर्माच्या लोकांना आव्हान करताय. हिंदू धर्म तुमच्या बरोबर आहे का? नाही. कारण हिंदू धर्मीयांनी कधीच ओळखलंय की तुम्ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे सुपुत्र जरी असलात तरी त्यांचे विचार घेऊन जाणारे तुम्ही नेते नाहीत. त्यांचे विचार घेऊन जाणारा एकमेव नेता आहे तो म्हणजे आदरणीय एकनाथ शिंदे साहेब. त्याच्यामुळे आदरणीय उद्धवजींची परिस्थिती आता फार बिकट झालेली आहे आणि बिकट परिस्थितीमध्ये तुम्हाला राम आठवतो. बर. तो राम आता उद्धवजींना आठवलाय आणि त्याच्यामुळे ही उद्धव रक्षा आहे, ही राम रक्षा नाही. बर. रामाचा संबंध जयश्वाणी. दुरान्वये नाही, हे फक्त स्वतःच्या कुठली आपली राजकीय जमीन सुपीक अस्तित्व- करण्याकरता म्हणून हे आंदोलन असा एक थेट आरोप Yes, होतोय. राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी बर बर, मुद्दा लक्षात हे आला ना डॉक्टर राजू केलेलं वाघमारे, मी दिला आपल्याला वेळ दिला. आव्हान आहे. बाकी जयश्वाणी. काही नाही. सर मला खात्री आहे, मला डबल वेळ द्याल दोघांचा, कारण नाही. दोघांनाही मी काउंटर करतो एक बोला. एक करू, आणि पुराव्यासकडे वकील आहे मी, काही भाजपचा खासदार नाही. आला मुद्दा लक्षात आला, पुढे बोला. हे बघा, हे आहे आर्टिकल आणि सुप्रीम कोर्टाची वेबसाईट ज्याच्यामध्ये जजमेंट आहे. त्याच्यामध्ये लिहिलं, आफ्टर प्रोलॉंग एलिगेशन द सेंटर फायनली इन्फॉर्म द सुप्रीम कोर्ट टुडे दॅट इट विल नॉट डॅमेज द मायथॉलॉजिकल राम सेतू इट्स सुपेरियर. आणि हे जे आहे यांनी ऍफिडेव्हिट दिलं तिथे जाऊन की हे जे हा जो मायथॉलॉजिकल ब्रिज आहे हा राम सेतू नाहीये, हे यांच्या काळात दिलं गेलेलं आहे. याची तारीख आहे 3 जुलै. एक भाग. दुसरा भाग, सातत्याने आरोप केले जात आहेत. तर काँग्रेसवरती राजू वाघमारे सरांनी यासाठी बोलू नये कारण की तो तुमचाच पक्ष आहे सर आधीचा. तुम्ही आता इकडे आलाय. आज जर तुमच्या जुन्या अरे घरावरती पण कोणी माझे आक्षेप घेतला विचार तर मी सांगा ना. सांगू शकतो ना जयेश. सांगा ना सर, काँग्रेस सांगा मी ना. माझे विचार सांगू शकतो सांगा ना की सर, जे सांगा ना सर. उद्धवजींनी केलं सांगा ना सर. तेच मी लोकांसमोर मांडतोय. मी माझं सांगा. काही वेगळं सांगत नाही. उद्धवजींनी ज्या चुका केल्या, ज्या हिंदू धर्मापासून लांब गेले, ज्या हो, हिंदू ऐका ना. धर्माच्या लोकांवर अच्छा, तुम्ही अत्याचार ठरवलं ना, आलं ना करण्याचे डॉक्टर राजू बंधन वाघमारे. घातले. तुम्ही ठरवलं बोलू दे ना. ना. आता तुम्ही जयश्वाणींना लोकांना मुद्दा पण बोला. जे जयश्वाणी थोडक्यात चला चुकीचं झटझट. केलं, मी असली चर्चा नाही होऊ शकत. आपण- नाही नाही नाही, जयश्वाणी हा, अशी घ्या चर्चा ना. नाही होऊ शकत. रामरक्षा आहे. नाही आलं 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 लक्षात. असं चर्चा नाही होऊ शकत. एकच एक वाक्य त्यांचं repeat म्हणणं करतो, ही मी राम repeat रक्षा करतो, नाही, मी उद्धव मुद्दा- रक्षा असं ते आरोप करताय. हा सोडून जयश्वाणी द्या. थेट उत्तर द्या. 1 2 3 मी बोला. दोन तारखा सांगतो. एक आहे 3 नोव्हेंबर 1989 आणि दुसरी आहे 9 नोव्हेंबर 1989. बर. 3 नोव्हेंबर 1989 ला सार्वत्रिक निवडणुकांच्या प्रचाराचा शुभारंभ झाला होता. सन्माननीय स्वर्गीय ते पंतप्रधान राजीव गांधी यांनी तिथून केला होता. आता 9 नोव्हेंबर 1989 का? तर राम मंदिराचं भूमिपूजन हे राजीव गांधींनी 9 नोव्हेंबर 1989 ला अयोध्येत केलं होतं. तत्कालीन थांबा, ऐकून घ्या. हवा ऐकून घ्या. उद्धव विषय आहे की राजीव गांधी सांगणार. अरे अरे हे विशाल काय करताय रे? बर. अहो असं नाही आहे, अहो. डॉक्टर म्हणजे- डॉक्टर राजू वाघमारे ऐकून घ्या ना. जयचं म्हणणं ऐकून घ्या ना राजू तुम्ही. वाघमारे, उद्धव ऐकून रक्षेसाठी घ्यायची तयारी बोला ठेवा. ना. पुन्हा अहो, कधीतरी उद्धव मला सांगेल आणि साहेबांसाठी तुमच्या बोला. मनामध्ये बोलेल आणि तुम्हाला बोलू देणार नाही. त्यांच्या अस्तित्वाचा ही पद्धत प्रश्न बरोबर आहे. नाहीये. अहो, आपला मुद्दा त्यांच्या जेव्हा खोटा असतो अस्तित्वासाठी तेव्हा जयश्वाणी, बोलायला थेट नाही. मुद्द्यावर या. चला. ऐकून घ्या. थेट भूतकाळ- मुद्द्यावर बोलतोय. ऐकून भूतकाळातल्या घ्या. राजकीय घडामोडी कळाल्या. चला वर्तमानात येऊ. बोला जयश्वाणी, बोला बोला पटकन. तर यांनी सातत्याने सांगताय सावरकरांचा अपमान. सावरकरांना भारतरत्न द्या ही मागणी शिवसेनेची आहे. मी सहमुख्य प्रवक्ते राजू वाघमारेंपासून सगळ्यांना विचारतोय, तुमच्या तोंडातून ब्र तरी निघाला का? हिंदुत्व ज्या माणसाला कळलं ना, काश्मीरच्या नंदनवनापासून मलयगिरीच्या चंदनवनापर्यंत जो जो या देशात राहतो, ऐका ठीक आहे, तुमचं मच्छी बाजार भरवलाय. हे असं नाही बोलू शकत नाही. मच्छी बाजारात बोलता येत नसतं, मला वकील आहे मी. अस्तित्व आहे डॉक्टर राजू वाघमारे. हे उद्धव साहेबांची. हे बोलायला ऐकणार नाहीत कारण की यांच्याकडे मुद्दा बरं, नाही. मुद्दा पूर्ण मग करा. मला disturb जयश्वाणी, करायचं. आपला प्रश्न काय? मुद्दा पूर्ण करा. चला. सगळेजण एकमेकांच्या मध्ये बोला. हा मुद्दा पूर्ण करा. मला डॉक्टर अनिल बोंडेंना वेळ द्यायचा आहे. मुद्दा सांगतोय ना. हा हे सावरकरांचं म्हणणं होतं की नव्हतं विचारा. काश्मीरच्या नंदनवनापासून येतो. मलयगिरीच्या म्हणता येतो. चंदनवनापर्यंत जो जो या देशात राहतो तो हिंदू म्हणवला गेला. आणि त्यांनी गायीला आपल्याकडे एक उपयुक्त पशु मानलं. शाळेत गेलेले लोक किमान हा अभ्यास केला असेल. बोंडे साहेब सांगताय आम्हाला काँग्रेस सोबत बसायला लाज नाही वाटत का? अरे काँग्रेसने तिथलं भूमिपूजन केलं. तुम्ही पैसे खाल्ले मंदिरातले. तुम्ही तिरुपतीच्या मंदिरातले पैसे खाल्ले. तुम्ही राम मंदिरातले पैसे खाल्ले. पैसे खाणारे कसले हिंदू? हे हिंदू, यांना हिंदू कशासाठी म्हणायचं? एक कारण सांगा की यांच्याकडे हिंदू म्हणण्याचं एक कारण असेल. आज तुम्ही आम्हाला टॅग करताय. उद्धव साहेबांनी जात धर्म न बघता सगळ्यांची मदत केली
आज मदरशांच्या गप्पा मारताय, करा ना मदरशांवरती गुन्हे दाखल. उद्धव साहेबांवरती बोलताय. लोकांच्या घरात जाऊन रामरक्षा म्हणायला आज नशीब राजू वाघमारेंनी स्वतःच्या मागे रोजच्या प्रमाणे बाबासाहेबांचा फोटो नाही लावला. बाबासाहेबांनी राज्यघटना लिहिताना हेच सांगितलं होतं की धर्म ही व्यक्तिगत चरित्राची बाब आहे, तो सामूहिक भाग नसतो. धर्माला व्यक्तिगत आचरणापासून सामूहिकतेत आणणाऱ्यांपर्यंत ना राज्यघटना कळाली ना हिंदू धर्म कळाला. प्रॉब्लेम हा आहे. हे हिंदुत्व शिकवणार जे द्वेषावरती जन्माला आले, ज्यांचे पक्ष द्वेषावरती, कपटावरती, नीचपणावरती जय जन्माला शिवानी आले. आलं लक्षात. मला डॉक्टर अनिल बोंडेंकडे जायचं. डॉक्टर अनिल बोंडे, नक्की सांगा राम नेमका कोणाला आठवलाय आणि हा राम सोयीनुसार कोणाला आठवलाय? नाही, राम यांना का आठवला? कारण की आता हे जे जयेशवाणी सांगतात आहे तो शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंचा कर्तृत्ववान हिंदुत्वाचा विचार सांगतात आहे की ज्यांनी म्हटलं कार सेवक जर माझे असतील, यांनी जर बाबरी ढाचा पाडला तर मला अभिमान आहे असं म्हणणारे शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे होते. हा. यांच्यासारखी मान बदलवणारे नव्हते. त्यांनी म्हटलं होतं काँग्रेस सोबत जर बसलो तर माझ्या दुकानाचं शटर बंद करेल, मी माझी कमळाबाईची शिवसेना पालखी बंद वाहणार करेल. नाही. आणि हा कमळाबाईची माणूस पालखी वाहणार नाही हे पण बोलले बसला. होते. हा कमळाबाईची पालखी वाहण्यासाठी सोनिया जन्माला आलो गांधीच्या नाही हे पण समोर बोलले होते दिसला. कोंडे साहेब. पूर्ण कमळाबाईची पालखी वाहण्यासाठी जन्माला आलो आहे, असं झालं नाही, असं होणार नाही असे बोलले होते. तिथं कमळाबाईवर काँग्रेसच्या लिहिणं नव्हतं तुम्हाला. पायाची घातली. तुम्ही काय कमळाबाई वाटत होता असेल शिवसेना प्रमुख बाळासाहेबांसाठी. माननीय तुम्ही बाळासाहेब विसरलात का? ठाकरेंना? आणि तुम्ही बाळासाहेबांसाठी कमळाबाई होतात. आघाडीमध्ये आणि तुम्ही बाळासाहेबांचं पोट धरून इथपर्यंत आलात. तुम्ही कसले रामाचे वंश आहेत? तुम्ही कसं रामाचं नाव घेताय? रामाने त्या जटायूची सुद्धा मदत केली होती, ज्या जटायूनी त्यांच्या सीता मातेच्या रक्षणासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती दिली. रामाने त्या जटायूला आयुष्यभर आपल्या पित्याच्या ठिकाणी बघितलं. अरे तुम्ही कोणीतरी एकाने बोलूयात ना. विसरलात. ॲडव्होकेट जयेशवाणी, अनिल बोंडेंना मुद्दा पूर्ण करू देत, मी तुमच्याकडे येतो. हा, हे जे करतात ना सर, यांना परत तसंच मिळेल. बरं, आपला थेट मुद्दा. डॉक्टर अनिल बोंडे, आपला प्रश्न काय? नंतर नाही माझी एकच महत्वाची गोष्ट येतो. आहे की डॉक्टर राजू उद्धव वाघमारे येतो. ठाकरेंना- उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री असताना प्रभू श्रीरामचंद्र आठवले का हो? कधीतरी प्रभू श्रीरामचंद्र तेव्हा कधी आठवले का? नाही आठवले. आणि त्याच्यामुळं शिवसेना जेव्हा आता संपते आहे आणि माहिती आहे डॉक्टर की अनिल बोंडे, फक्त आता आठवलं तर काय वाईट आहे? नाही आठवलं तर चांगलं आहे ना. पण प्रॉब्लेम हा आहे का त्याच्यामध्ये रामाचं राजकारण करतात आहे. ही चोरी झाली असेल हो, एखाद्या मंदिरात चोरी झाली, राम मंदिराच्या सगळ्यांचा आहे ना. समोरून चप्पल, ऐका ना ऐका, हा. मंदिराच्या समोरून चप्पल चोरी झाली म्हणजे काय हिंदू खराब आहे का? म्हणजे काय देव खराब आहे का? म्हणजे काय धर्म खराब आहे का? एखादा भामटा तिथे गेला, तुम्ही मंदिराच्या दर्शनाचा तुमचा खिसा मारला म्हणजे काय देव खराब झाला का? धर्म खराब झाला का? म्हणून का भाजप जबाबदार आहे का? ते चिनू यादव नावाचा घुसलेला तो जर का चोर निघत असेल, त्या 500 रुपयाच्या गड्ड्या जर ठेवत असेल, मग त्याला शिक्षा करायची. अरे हिंदू धर्मामध्ये ढोंगी साधू जरी असला, ढोंगी बाबा असला, तो जरी ढोंगी असला तर त्याला शिक्षा करता येते. याचा अर्थ काही धर्म वाईट झाला का? याचा अर्थ काही तो पैसा भाजप खासदार फोडायला वापरते, हे किती घाणेरडं विचार बरं आहे. बरं, मला महंतांना वेळ द्यायचा. डॉक्टर अनिल बोंडे, हा महंत, ऑपरेशन राम मंदिर कोणावरती उलटणार, काय म्हणणं आपलं? अशी गंमत आहे की आता हे जे वाणी साहेब आहेत ते इतके गमतीदार गोष्टी सांगतायत. शहाबानो प्रकरणामध्ये ज्या वेळेला राजीव गांधींची संपूर्ण देशात नाचक्की झाली, त्यावेळेला त्यांनी शंकराचार्य द्वारकापीठाच्या स्वरूपानंदांच्या सल्ल्यावरून तिथलं फक्त कुलूप उघडलं, लक्षात घ्या. आणि ज्या वेळेला पुन्हा मुस्लिम नाराज झाले त्यावेळेला यांनी सगळी काँग्रेसची फौज सुप्रीम कोर्टात उतरवली आणि राम मंदिराच्या विषयाला अत्यंत जेवढं सुप्रीम कोर्टामध्ये खेचता येईल एवढं त्यांनी खेचलेलं आहे. त्यामुळे हे जे सांगतायत की राजीव गांधींनी त्या ठिकाणी हे केलं, वाणीसाहेब आपण पण एक वकील आहात, आमचाही त्या केसेसची निर्वाणी आखाडा आणि आमचा निर्मोही आखाडा हा प्रत्यक्ष पार्टी होती. त्यामुळे एक्झॅक्टली काँग्रेस काय स्टँड घेत होतं प्रभू रामचंद्रांच्या राम मंदिराच्या विरोधात हे आम्ही अगदी जवळून कोर्टामध्ये हेरिंगला पाहिलेलं आहे. त्यामुळे तुम्ही वकील आहात म्हणजे आम्हाला काही माहित नाही आणि अशा ज्या गोष्टी तुम्ही करत आहात या अत्यंत चुकीच्या आहेत. आपण एका पक्षाचे प्रवक्ते आहात, आपण जबाबदारीने बोललं पाहिजे. लक्षात घ्या. तर हा जो विषय हा प्रामाणिकपणे
जिथे ज्यांच्या हातून चुका झालेल्या आहेत त्यांना शिक्षा होणार, आणि जो असत्य प्रचार, जो एवढ्या प्रचंड प्रमाणावर जो नेरेटिव्ह सेट करण्याचा आहे, काही मुद्देच नव्हते ना, हे मुद्दे नव्हते, हे मुद्दे त्यांना जणू काय असं सापडले की राम मंदिराचं हे सगळं करप्शन म्हणजे सगळ्या हिंदुस्थानावरती आपण पुन्हा काँग्रेसची सगळी टोळी, जी टोळधाड होती, ती महंत हे पुन्हा पुन्हा उभी होऊ नये राहणार. असं अपेक्षित आहे. असं हे होऊ नये होणार नाही. अपेक्षित आहे. त्यामुळे हे पेल्यातलं वादळ होणार आहे. आणि डॉक्टर राजू वाघमारे त्याला- थोडक्यात. हा, त्याला त्याला ज्या विशालजी, तुम्ही जे म्हणालात की हे फक्त राजकारण जे आहे हे कितपत पुढे जाईल, मी तुम्हाला सांगतो, हे राजकारण महाराष्ट्र काय मुंबई सोडून पण पुढे जाणार नाही. कारण महाराष्ट्रातल्या जनतेला हे कळून चुकलेलं आहे की आदरणीय उद्धव साहेबांची जी पद्धत आहे ती पद्धत हिंदुत्वाला धरून नाही. त्यांची कारकीर्द मुख्यमंत्री पदाची हिंदुत्वाला धरून नव्हती. बाळासाहेबांचे विचार घेऊन जाणारे उद्धवजी नाही आहेत. त्याच्यामुळे त्यांनी कितीही सकल हिंदू समाजाला बोलवलं तरी लोक जाणार नाहीत, कारण लोकांना माहिती आहे की आता हे राजकारण करतायत, यांच्याकडून सगळे निघून चालले. मला त्यांना शेवटचे काही आपल्याकडे सेकंद करण्यासाठी उद्धव रक्षा हा त्यांचा एकमेव कार्यक्रम आहे. त्याच्यामुळे त्यांनी हे केलेले आव्हान आहे. बाकी काही जयेशवाणी थोडक्यात 30 सेकंद. अनिल बोंडे साहेब, ना देव खराब झाला ना धर्म खराब झाला. प्रॉब्लेम हा आहे की चौकीदारी चोर आहे. ऑब्जेक्शन तिथे आहे. हे चौकीदाराच्या विरोधातलं भांडण आहे, कारण की चौकीदार चोर आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. आता राहिला मुद्दा सहमुख्य प्रवक्ते साहेब जे म्हणतायत ना, राजू वाघमारे साहेब, बाळासाहेबांचे विचार. मी फक्त एवढंच हात जोडून विनम्र विनंती करतो, काल परवा शिवसेनेत आलेल्यांनी ना बाळासाहेबांचे विचार आम्हाला शिकवणे, ज्यांनी आयुष्यभर बाळासाहेबांच्या विचारांचा विरोध केला काँग्रेसमध्ये बसून, त्यांनी आज आम्हाला बाळासाहेब शिकवणे. एक महंत सुधीरदास महाराजांसाठीची माहिती आपल्याला कदाचित कल्पना नसेल. आपण ते सांगा, पुजारी साहेबांना विचारा की नेमकी केस कशाची होती, पिटिशन फॉर व्हॉट होती, ते विचारा. ते जर कोर्टात जात असतील तर त्यांना कल्पना असेल. एक फक्त 2 गोष्टी सांगतो की कोण कोण हजर होतं. शिलान्यासाचं भूमिपूजन स्वामी वामदेव यांच्या हस्ते झालं होतं. वास्तुपूजनाला पंडित महादेव भट्ट आणि अयोध्या प्रसाद होते. आणि पहिली जी वीट ठेवली गेली ती 35 वर्षीय दलित युवक होता, कामेश्वर चौपाल. ही सगळी माहिती अवेलेबल आहे. हे राजीव गांधींनी केलं. महंत पुजारी साहेब जे एवढंच सांगतो, राम आपल्या सगळ्यांचे आहेत. रामराज्याची कल्पना ही फार महत्त्वाची की त्या राज्यामध्ये प्रत्येक नागरिक सुखी असावा, त्याच्या सगळ्या समस्या सुटाव्यात. हेच खरं तर सत्ताधाऱ्यांकडनं अपेक्षित आहे, आणि हेच खरं तर विरोधी बाकावर बसलेल्या लोकांनी देखील समोरच्या सत्ताधाऱ्यांना याची जाणीव करून देणं अपेक्षित आहे. असं मंडळी, या विषयाला घेऊन आपण सगळे या चर्चेमध्ये सहभागी झालात, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. महत्त्वाची मतं आपण मांडली. रामाच्या नावावरनं राजकारण नको. चला, या विषयाला घेऊन मी माझा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला होता. याबद्दल काय नेमका पोल जो आहे तो समोर येताना दिसतोय. माझा यातला प्रमुख प्रश्न होता की राम मंदिरातील दान चोरीवरनं राजकारण होतंय का. चला, याबद्दलचा पोल काय. 70% लोक म्हणतायत होय, 30% म्हणतायत नाही. 70% हा आकडा बरंच काही या ठिकाणी सांगून जातोय मंडळी. असं मंडळी, या सगळ्याच्यात की अयोध्येच्या राम मंदिरासाठी महाराष्ट्राने खूप काही सोसलंय. कारसेवकांवर झालेले अत्याचार असोत की मुंबईतील दंगली, त्यामुळे जेव्हा अयोध्येतील दानावर डल्ला मारला जातो तेव्हा महाराष्ट्रातील रामभक्ताचं मन नक्कीच दुखावतं. उद्धव ठाकरेंनी रामरक्षा आंदोलनाची हाक दिली आहे. हनुमान चालीसा पठण करणार असल्याचं म्हटलंय. पण या निमित्ताने जनतेच्या मनात एक शंका नक्कीच येते की मंदिराच्या चोरीचा तपास उत्तर प्रदेश पोलीस आणि तिथे स्थापन झालेली SIT करते, चोरांना अटकही होते. मग अशा वेळी महाराष्ट्रात हनुमान चालीसा वाचून आणि आंदोलन करून काय साध्य होणार. की राम नावाचा वापर करून आगामी निवडणुकांसाठी राजकीय जमीन तयार केली जाते आहे का. प्रभू श्रीराम हे सारांश आहेत आणि ते कोणत्याही एका पक्षाच्या तुरुंगात कैदी असू शकत नाहीत आणि कोणाच्या राजकारणाचं साधनही बनू शकत नाही. आता गरज आहे की मंदिरांची सुरक्षा आणि पारदर्शकता वाढवण्याची, ना की या संवेदनशील विषयाचा राजकीय आखाडा करण्याची. चला, यानंतर बडे मुद्देमध्ये आज आपण इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा.